पण तुम्हाला सरप्राईज द्यायचंय ना, धप्पा द्यायचंय तुम्हाला, त्याच्यामुळे आता दाखवू शकत नाही. धप्पा देईन तवाच कळणार तुम्हाला ते. त्याच्यामुळे तशी तुम्ही वाट पहा, आम्ही पण वाट पाहू, नाही तुम्ही पण वाट पहा. धन्यवाद. ए हरामी बोल आता. बदमाश बघा मस्ती चालली जायची. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आला आमचं सकाळी सकाळी इकडे काहीतरी सुरू. बघा काय खाल्लं आणि इकडे चहा ठेवली बघा आपली सकाळी सकाळी चालू आहे चहा. तुम्हाला देतो मी पाणी, 2 मिनिटं थांबा, ओरडू नका. कापी ना पाणी आहे का त्याच्यात? हे काय आपलं कुठं, अरे घे ना इकडे बॅटरी इकडे. हे बघा आपली बॅटरी होती ही, ह्या बॅटरीच्या वरचा होता ग्लास. लागेल वा खरंच एवढं नको करू. हे ग्लास फुटलाय तर ते म्हणतो मी ते नसच कापून घेईन, मला भांडू नका. आता स्वतःच फोडतो इंटरबल, तसाच बोलली तर स्वतः पण फोल्ड मला का हौसा लागतं थोडंच. सांगता येत नाही. हे बघा अशी बॅटरी सगळा खोळंबा झाला आपल्या बॅटरीचा खोळंबा झाला आपल्या. आणि आज आहे बघा मंडळी आषाढी एकादश. तर सर्वांना आमच्याकडून आषाढी एकादशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व वारकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या मम्मी पप्पाला काही तसं बोलताच येत नाही, शुभेच्छा देता येत आहेत त्यांना. त्यांच्यामुळे आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा. पप्पा इकडे बनले, आता इलेक्ट्रिशियन बनले बघा पप्पा. आता नाही असं निघणारच नाही बाप्पा, ते नेट टाकावं लागते. ते वाला विचारा. ये जाऊ फेकीत आहे ना, फेकीत वायर. म्या नव्हतं भेटलं ते, मी कधी भेटलंय बळच आपलं काही पण. चालू इकडे आपले चहाची तरी इव्हन त्यासाठी खायला आणले, बिस्किट आणले, चहा वगैरे चालू. चला मंडळी या तुम्ही पण चहा घ्यायला. आता इकडे बापले काही इलेक्ट्रिशियन बनलेत. कोणाला जरी पदार्थ आम्हाला कमेंटमेंट करून सांगा. काही नाही सांगत तुम्हाला. मंडळी स्वयंपाकाला काय करायचं ही मम्मीला सुचत नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही गेलतो युवराज आणि मी गेलतो मग भाजीपाला आणायला. तर पण ते येऊस तर इकडं चालू आहे मम्मीच्या चपात्या करणं. आणि माळवा आणलाय बघ मग फक्त भेंडी. युवन दोडका आणलाय, दोडका. आणि गव्हाच्या शेंगा पण आणल्यात. त्या दिवशी मी खाल्ले नाही ना, तर मला खायचे तर मी खाल्ल्या नव्हते, त्याच्यामुळे आता आणलं. जम का खायला? बा तुला आता आणून दिलंय आता हे माळव. आता बनी तुला काय बनवायचं इथं. पहा मंडळी आवरले आता सगळं आवरून सगळ्याचे जेवण घेऊनच झालेत. मला जेवण करायचंय. चला मी जेवण करते आता, तुम्हाला पण दाखवते काय बनवलंय. तर इकडं भैयाचं पा काय चाललंय, पुढे काय चाललंय चारा नाही दाखवते. ह्या भैयाचं मोठ्या भैयाचं पा काय चाललंय ते दाखवते बाबी तुम्हाला तो आमच्या कॅमेऱ्यात. आताच मोबाईल पाहू कॅमेरा तिकडे केलं तर बसलो डबल जोक अभ्यास चालू आहे मंडळी त्याचा. कशाचा अभ्यास आहे नाही माहिती. आणि हे पा सकाळची आंघोळ नाही केली, याला लय आंघोळीचं जीवावर. आता डोक्याला तेल पाणी लावलंय आणि आता भांग पाडायचं आहे. आंघोळ कास का होतं तुला आंघोळीला? त्यानं आंघोळ नाही केली मी, सगळं आंघोळ अंगडत नाही घातला अजून. सकाळपासून आंघोळ करून तसंच बसलास का बाबा? जेवण केलं बघा एकच टाइम, असं सकाळी जेवण केलंय. भुका लागली. कशाला भूक लागेल बसून सीझन. कामाला जाय म्हणलं तर कामाला नाही बसत ते घेऊन सनी. हा चौकड हाच आहे मंडळी त्याचा. नाही कुठंच म्हणत नाही, पण जात कुठंच नाही. ते घरातच बसून राहतोय. इकडं हा, तिकडे कामाला जातो का हा, याच्याकडे लागतो का हा, ते करतो का हाच म्हणतोय हाच. पण कामाला कुठंच धकत नाही. खातोय पितोय ना असा लोळतोय. कसा लोळत आहे का? करण्यापेक्षा मन धरणी. नाही याला कामाला लावता का हजर यार. ठीक आहे विचार ठेकेदारला दिली रिकाम टेकडे आमच्याकडे कोण. पा मंडळी तुम्हाला मोठा भैया काय म्हणतो ते त्याच्या तोंडच ऐका तुम्ही. आता आई माझा मदत करू नको युवराजा. मग जावं कुठे का
काय म्हणतो ते ऐका तुम्ही, त्याच्याच तोंडचं ऐका आता. बोला आता. मंडळी आपण सगळं माहिती आहे की आता सगळ्याला आपण धप्पा देणार आहे, त्याच्यासाठी धप्प्याची तयारी आपली चालू आहे. तर धप्पा म्हणजे ती तयारी करायची ते बघा, हे आज हे आणलंय आपण. आता हे काय आहे तुम्हाला ते धप्प्याच्या दिवशीच कळणार आहे. आता मी दाखवू शकत नाही, म्हणजे दाखवू शकतो, मला सांगू शकतोय, पण तुम्हाला सरप्राईज द्यायचंय ना, धप्पा द्यायचंय तुम्हाला, त्याच्यामुळे आता दाखवू शकत नाही. धप्पा देईन तेव्हाच कळणार तुम्हाला ते. त्यामुळे तशी तुम्ही वाट पहा, आम्ही पण वाट पाहू, नाही तुम्ही पण वाट पहा. धन्यवाद. कोणाला मंडळी जर कोणाला ओळखू येत असन, ते जर कोणाला ओळखू येत असन तर नक्की कमेंट मध्ये सांगा की मी काय आणले म्हणून. सांगा तुमचा अंदाज तुमचा तुम्ही सांगा. जर तुम्हाला ओळखू येत असन, असं दाखवलं तर नाही तुम्हाला, म्हणजे दाखवलंय ते तुम्हाला असं, गेस करा ते काय हा ते काय आहे काय नाही हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा. तुम्हाला ओळखू येत जर असन तर ज्याला ओळखू आलं ते कमेंट मध्ये सांगा. आणि मग नंतर तर तुम्हाला ते आम्ही दाखवणारच आहेत ना, पण ते थोडा उशीर आहे त्याला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. चला हे पण सकाळी आणून ठेवलं, साबुदाणा आणलाय म्हणे भिजू घालायचं. उपास कोणाला नाहीये म्हणजे कोणी नाही धरलेला उपास, पण आणलाय त्यानं सकाळी म्हणजे आम्हाला खायचं आहे. तर मग आता माझं म्हणणं आलं की तुम्हाला खायचं आहे तर कधी पण आणून खाऊ शकतोच ना, उपास धरायचा नाही आणि उपासाच्या दिवशी आणून साबुदाणा खायचा आहे असं म्हणणं आहे द्यायचं. आलेत घेऊन सरी, मी काय भिजू घातला नाही. मी म्हणलं 2-2 कुटाने मी करतच नाही. जर नुसतं साबुदाणा बनव म्हणले असते तर मी साबुदाणा बनवत होते, ते नाही केलं. भाजी भाकरी बी कर, साबुदाणा पण कर, त्याच्यामुळे मग मी भिजवलंच नाही. ते म्हणतात आता भिजू घाला ना, मग संध्याकाळी बनवून दे. आता त्याला संध्याकाळच्या साबुदाणा खायचं. बरं चला, मी आज काय बनवलंय ते दाखवतो तुम्हाला. आज मी काय बनवलं बघा, मी चपाती आणि भाजी. कुठे गेली माझी भाजी? जेवण झालेले आहेत मंडळी सगळ्याचे. बरं सगळ्याचे जेवण झाले, त्याचा पण डब्बा भरून द्यायलाय. पोराने जेवण पण केले, त्याला मीच राहिले बिगर जेवणाची. मी कालपासून काय कामाला चालले नाही म्हणते, बसते घरीच आबाद. आज नाही, काल नाही गेले ना आज नाही गेले. मी बनवलंय पहा मंडळी, इकडे असा बनवलेला आहे मी, मुगाची डाळ टाकून सनी दोडका, डाळ दोडका. हे बा कोण म्हणे डाळ दोडका आणि चपाती. लय हरामी आहे आमचा. काय ए हरामी बोल आता, बदमाश बघा मस्ती चालली जायची. काय म्हणून गेल्या काय माहिती मंडळी ते, आणि मग लागले दोघं भाऊ हसायला, म्हणलेत आणि लागलेत हसायला. तू काय म्हणली? डाळ बनवली, मी डाळ दोडका बनवला, त्याच्यात पण मीठ नाही. असं मीठ नाही म्हणतोय. थोडासा आळणी झाला मंडळी तर ते म्हणतो त्याच्यात मीठच नाही लागलं. अजून पण हसते पावाला कसं आहे का. चला या जेवायला, मी करते आता जेवण. चला.